येत्या वर्षभरात राज्याच्या कृषी योजनांचं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात, कृषी मंत्री एकनाथ खडसे यांची माहिती। देशभरात खरीप पेरणी क्षेत्रात यावर्षी वाढ, केंद्रीय कृषी मंत्रालय। आणि राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या राज्याच्या कृती आराखड्याला केंद्र सरकारची मंजुरी। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी पूजा काळे आपलं स्वागत करते। जाणून घेऊया कृषीविषयक सविस्तर वृत्त। अनुदान वितरणातले गैरप्रकार टाळण्यासाठी येत्या वर्षभरात कृषी योजनांचं अनुदान वितरण थेट बँक खात्यात होईल अशी माहिती कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली। ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते। धनादेश किंवा रोख रकमेद्वारे अनुदान वितरणाची पद्धत पूर्णपणे बंद करण्यासाठी विभागाला सूचना दिल्या आहेत असंही खडसे यांनी यावेळी सांगितलं। केंद्राच्या अखत्यारीतल्या अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाचं वितरण थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होतं। त्याच धर्तीवर राज्यातल्या शेतीशी निगडीत सर्वच योजनांचं अनुदान येत्या वर्षभरात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे असंही कृषी मंत्र्यांनी सांगितलं। देशभरात यावर्षी अनियमित पाऊस झाला असूनही खरीप पेरणीनं वेग घेतला आहे। देशात शुक्रवार अखेरपर्यंत 10 कोटी 12 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे। गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणी क्षेत्रात सुमारे 6 लाख हेक्टरची वाढ दिसून आली आहे। मात्र महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकसह इतर राज्यांमध्ये अनियमित पाऊस झाल्यामुळे कापूस लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। कडधान्यांच्या लागवड क्षेत्रात 11% वाढ दिसून आली आहे। राज्यात राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी यावर्षी केंद्र सरकारनं 205 कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे। यापैकी 50% निधी केंद्र सरकार देणार असून उरलेला 50% निधी राज्य सरकारनं द्यायचा आहे। याशिवाय राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमातून कांदा चाळ, संरक्षित शेती आणि शेततळ्यांसाठी प्रत्येकी 25 कोटी याप्रमाणे एकूण 75 कोटी रुपये अनुदानाच्या योजनाही एकात्मिक फलोत्पादन अभियानामार्फत राबवण्यात येणार आहेत। अभियानातल्या विविध घटकांसाठी अनुदानाची वाढती मागणी लक्षात घेऊन यावर्षी नवीन फळबाग लागवडीला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सातारा जिल्ह्यात जुलै-ऑगस्ट महिन्यात पावसानं दडी मारल्यामुळे चारा उत्पादनावर परिणाम झाल्यानं दूध उत्पादनात घट झाली आहे। पावसाअभावी चारा पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्यानं शेतकऱ्यांना चारा टंचाईला तोंड द्यावं लागत आहे। जनावरांना घालण्यासाठी अनेक शेतकरी चारा विकत घेत आहेत। अशा परिस्थितीत दुधाचं उत्पादन घटत असल्यानं दूध उत्पादक शेतकरी चिंतेत आहे। टंचाईग्रस्त भागात सरकारनं चारा पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सातारा जिल्ह्यातले दूध उत्पादक शेतकरी करीत आहेत। कांदळवन अर्थात खारफुटीच्या प्रदेशात मिळणाऱ्या खेकड्यांना मोठी मागणी असल्यानं केंद्र सरकारनं कांदळवनात खेकडा संवर्धन करायला प्रोत्साहन दिलं आहे। शेतकऱ्यांना हा व्यवसाय करायला प्रोत्साहन मिळावं यासाठी नवीन प्रकल्पही हाती घेण्यात आला आहे। खारफुटीच्या भागात कृत्रिम जाळ्या आणि तत्सम निवारे उभारून खेकडा संवर्धन करता येतं। सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय तसंच राजीव गांधी मत्स्य शेती केंद्र यांची यासाठी तांत्रिक आणि इतर सहाय्य पुरवलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला इथं राज्यातलं पहिलं खेकडा संवर्धन केंद्र सुरू झालं आहे। बैलपोळा, श्रावण अमावस्या म्हणजेच बैलपोळा। हा सण शनिवारी राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वर्षभर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राबणाऱ्या बैलांचं ऋण मान्य करून त्यांना मान देण्याचा हा दिवस। ठिकठिकाणी पोळ्यासाठी बैलांना सुंदर रंगांनी रंगवून तसंच विविध आभूषणांनी सजवून मिरवणूक काढण्यात आली। ज्या बैलांच्या कष्टानं घरच्या माणसांच्या मुखी घास पडतो त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। त्याआधी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण शेतकऱ्यांनी आनंदात साजरा केला। आता पाहूया कृषी सल्ला। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत पिकांचं उत्पादन वाढवण्याकरता शेतकऱ्यांना स्थानिक स्तरावर आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे। हे सहाय्य नोंदणीकृत शेतकरी गट आणि वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत भात, गहू आणि कडधान्य पिकांच्या सिंचनासाठी शेततळ्यांना अनुदान दिलं जाईल। 20 बाय 20 बाय 3 मीटर आकारमानाच्या तळ्यासाठी
23,094 रुपये, तर 30 बाय 30 बाय 3 मीटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी खर्चाच्या 50% किंवा 57,892 रुपये अनुदान देण्यात येत आहे. अधिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रांसाठी नजीकच्या कृषी सहाय्यकाकडे, कृषी अधिकाऱ्याकडे तसंच तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. मूग कमाल दर 7,100, किमान दर 6,750, सोयाबीन 3,395, 3,300, गहू 1,850, 1,600, भेंडी 1,600, 1,500, कारली 1,600, 1,400, वांगी 900, 700, कोबी 800, 600, कांदा 5,500, 4,000 आणि बटाटा 900 आणि 700. बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.ekmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. पाहुयात हवामानाचा अंदाज. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. येत्या 96 तासात राज्यभरात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा इशारा वेधशाळेने दिला आहे. जाणून घेऊयात राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 24, पुणे 31-22, नाशिक 35-24, औरंगाबाद 31-23, सोलापूर 33-22 आणि नाशिक 29 आणि 22. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. कृषीविषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा. निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल ID krishivarta.ddkmumbai@gmail.com. याचबरोबर आजच्या कृषी वार्ता येथेच संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.